नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटासा प्लॅन केलेला आहे. ठाणे सिटीपासून एक 17 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे, सुंदर असं गाव आहे. तिथे शंकर देवाचं टेम्पलसुद्धा आहे, चौपाटी आहे, एक सुंदर असं लेक आहे. गावाचं नाव आहे गायमुख गाव. तिथे आपण आता एक्सप्लोअर करायला जात आहोत. तिथून पुढे काय काय गोष्टी घडतील त्या सगळ्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता ही आपली गाडीवर कोणीतरी ए लव आर असा मेन्शन केलेला आहे. आर म्हणजे रुपेश, पण मी तर हे केलेलं नाही आहे. तर ए आणि आर कोण आहे मला माहीत नाही. कोड्यात टाकणारे हे गणित आहे. तर त्याला आता ए लव आरला आपण इथेच ठेवूया. आणि चला आपण पहिले गायमुखचं दर्शन करून येऊया आणि चला भेटूया पुढे. मित्रांनो, जस्ट आपण आता मेन रोडला लागलेलो आहोत. इथूनच पुढे हा घोडबंदरकडे रोड जातो आणि त्याच रोडने आपण गायमुखकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण आता गायमुख चौपाटीला पोहोचलो आहोत. आपण जस्ट आपली बाईक पार्क केली आहे आणि आता आपण गायमुख चौपाटीकडे जात आहोत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे जे आम्ही इथे एक्सप्लोअर करणार आहोत ते. अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर गायमुख चौपाटीला पोहोचलो आहोत. तर आणि इथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या फोर व्हीलरसुद्धा आतमध्ये पार्क आहेत. आपण बाईक आपली बाहेरच पार्क करून आतमध्ये आलो आहोत. आपल्याला माहीत नव्हतं की आतमध्ये बाईक अलाउड आहे की नाही. आम्ही इथे ॲक्च्युली बघायला गेलो ना तर ठाण्यामध्ये 1-2 वर्ष राहतो आहे. पण 2 वर्षानंतर पहिल्यांदाच इकडे म्हणजे वेस्टकडे एवढे लांब आलो आहेत. एक 13 किलोमीटर्स टू 15 किलोमीटर्स असेल. 15 किलोमीटर्सपर्यंत आपण आलो आहेत. खूप सुंदर अशी प्लेस आहे. हाय सायली, कसं वाटत आहे इथे? ओके, सायलीला तर जागा आवडली आहे आणि मलासुद्धा एक छान वाटत आहे. जागा तर खूप शांत आहे. एक चौपाटीची फिलिंग तर येत आहे, पण कचरा अतिशय प्रमाणामध्ये इथे दिसत आहे. काय ग? खूप घाण. म्हणजे वाहत्या पाण्यात चालली ती. इथे एक बोटिंगसुद्धा केली जाते. त्याच्या आय थिंक 100 ते 200 पर पर्सन चार्जेस आहेत. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की ॲक्च्युली आता टाईम 5:30 होत आहे. तर बघूया आपण, म्हणजे आपल्याला जर पॉसिबल असेल, फिजिबल असेल तरच आपण करणार आहोत. नाहीतर आपण एक्सप्लोअर करून हे जे दिसत आहे ते एक्सप्लोअर करून घरी जाणार आहोत. अरे वा, सनसेट बघ किती छान दिसतोय. सायली बोलत आहे बोटिंगसाठी बघूया. तर चला मित्रांनो, बघूया काय काय होत आहे. सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. ते अशी एक फॅमिली टूरसाठी वगैरे छान प्लेस आहे. एक शांतता आहे. लहान मुलांसाठी खेळायला सुद्धा छोटे गार्डन टाईप्स आहे. कपल पॉईंट्स आहे. त्यासोबत हा सुंदर असा सनसेट. एक थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही बघाल की इकडे एक गार्डन आहे प्रॉपर. त्या गार्डनमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. एक छान असा ट्रॅक जॉगिंगसाठी किंवा गार्डन, कपल्स पॉईंटसाठी, फॅमिलीसाठी खूप सारा छान अशा गोष्टी इथे आहेत सगळ्या. आणि बाजूला असा हा सुंदर असा नजारा विथ सनसेट. तर खूप छान पॉईंट आहे एक्सप्लोअर करायला, गायमुख चौक. इथून आता एक थोडा अर्धा तास स्पेंड केल्यानंतर आम्ही आता निघतोय बोटिंग्स बघायला. माहीत नाही ॲक्च्युली तो स्टार्ट पॉईंट कुठे आहे ते. चला मित्रांनो, बघूया पुढे. इकडे गायमुख चौकाला खूप सारे आर्टिस्ट लोक पण येत असतात. तुम्ही बघू शकता इकडे एक सुंदर असं गाणं प्ले होत आहे.
इशारा लगे प्यारा जग सारा. खूप सारं फिरल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला सापडत नव्हतं की कुठे बोटिंग वगैरे करायची. नंतर एक मुलगा भेटला याने पॅम्पलेट दिला, पण तो पॅम्पलेट देईपर्यंत ॲक्च्युली आता वाजले 6:15 तो, आणि सूर्यसुद्धा त्याच्या गावी निघाला आहे. तर मला वाटत नाही आमची आता बोटिंग होऊ शकेल. तर चला बघूया मित्रांनो. मित्रांनो ॲक्च्युली आम्हाला ज्यांनी ते पॅम्पलेट दिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 मिनिट्सच्या वॉकेबल डिस्टन्सने तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि आता वाजले 6:30 तर आम्ही नाहीये, ते खूप वॉकिंग होतं पुढे आणि आमचा पोपट झालेला आहे. आम्ही एका माणसाला विचारलं, सगळ्यांना दोघं तिघांना विचारलं, त्यांनी सांगितलं वॉकेबल तुम्हाला करायला गेलं तर 20 मिनिट्स लागतील आणि जे काही आता पॉसिबल नाही आहे. सो आम्ही तो प्लॅन बोटिंगचा कॅन्सल केलेला आहे आणि आता खूप भूक लागली असल्यामुळे आम्ही इथे एक्सप्लोर करणार आहोत. खूप सारे पॉईंट्स तुम्ही बघू शकता. आपल्या मागे मॅगी पॉईंट्स आहेत 2-3. तर आता मॅगीवर ताव मारून आम्ही हा व्लॉग इथे क्लोज करणार आहोत. मी गायमुख चौपाटी एक्सप्लोअर केलेलं आहे, पण ज्याच्यासाठी आलो होतो बोटिंगसाठी ते तर नाही होऊ शकलं आहे कारण आता खूप लेट झाला आहे आणि ते खूप इथून लांबसुद्धा आहे, त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. आता आमचं जस्ट स्नॅक्स झालेलं आहे आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तर स्नॅक्स म्हणजे मॅगी खाल्ली आम्ही ॲक्च्युली. ॲक्च्युली दुसरं काही ऑप्शन आहेत पण आम्ही ते चूज केलं कारण ते बेटर वाटलं आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आयटमपेक्षा. तर गायमुखचा एक्सपिरियन्स कसा होता मग तुझा? हां, छान होता. खूप शांत आहे जागा. फॅमिली कपल येऊ शकतात. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी पण होती, त्याच्यामुळे ओके. छान वाटलं. तर मित्रांनो असा होता हा आमचा व्लॉग जे आम्ही गायमुख पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. तात्पुरता बाय. बाय.